हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 21. नाही ते जळी बुडीजे, तै घनवटे जेणे तरीजे. जेणे तरलियाही नुरीजे, कवणीये ठाई. अर्थात जो जलरूपी भवसागर अस्तित्वातच नाही त्यात बुडणे होते, जे सद्गुरुरूपी जड आहे त्या योगे ते बुडणारे तरून जाते. ते तरले तरीही ते तरलेले येथे कोठेही उरत नाही. गूढ भाषा. माऊलींनी येथे सद्गुरूचा महिमा काढावा म्हणून खूप सुंदर परंतु अति गूढ भाषा वापरली आहे. ही भाषा आध्यात्मिक दृष्टिकोनामधूनच जाणून घ्यावी लागते. यामधून सद्गुरूचे महात्म्य तर आपल्याला उमजतेच, परंतु त्याचबरोबर जीवात्मा अध्यात्म यावरही प्रकाश पडतो. भौतिक जगतात या भवसागरात न बुडता राहायचे आणि त्याचबरोबर येथे राहत असूनही न राहिल्यासारखे असायचे, हे जीवनासाठीचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान माऊली आपल्याला या ओवीमधून सांगत आहेत. 2 आध्यात्मिक तत्वे. या ओवीतील अति गूढ भाषा जाणण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 2 आध्यात्मिक तत्वे समजून लक्षात घ्यायची आहेत. एरवी ही अति गूढ भाषा उमजणे शक्य नाही. 1. जे सुरुवातीला नाही आणि अंतीही नाही ते यांच्या मधल्या कालावधीतही नाही. उदाहरणार्थ, प्रपंच संसार मुळात नसतो, तो आपण मांडतो आणि उभा करतो. याचबरोबर आपल्या पश्चात आपण मांडलेला प्रपंच संसार आपल्याबरोबर संपुष्टात येतो. याचा अर्थ हा प्रपंच संसार शाश्वत नाही, तो सत्य नाही. कारण जे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ अशा कालातीत त्रिकालाबाधित असते तेच फक्त सत्य असते. प्रपंच संसार हा आपण काही कालावधीसाठी मांडलेला आहे. यामुळे तो मिथ्या आहे, भासमान आहे. केवळ आपण मानला आहे म्हणून प्रपंच संसार आहे. आपण मानला नाही तर प्रपंच संसार नाही. अशा प्रकारे आपल्या आधी प्रपंच संसार नसतो आणि आपल्या पश्चातही तो नसतो आणि यामुळे तो या मधल्या काळातही नसतो. आपण प्रपंच संसार मांडतो आणि त्यामुळे आपण त्याचे निर्माण करते, मालक, चालक असल्याच्या थाटात तो आपल्या मर्जीने चालवायला सुरुवात करतो. येथेच आपली मूलभूत चूक होत असते. कारण आपण स्वतः आपले निर्माण करते नाही आणि त्यामुळे आपण आपले मालकही नाही आणि त्यामुळे आपण आपले चालकही नाही. याचा अर्थ आपण मांडलेला प्रपंच संसार आपण आपल्या मर्जीने चालवू शकत नाही. तो आपल्याला जो निर्माण करतो त्या आपल्या मालकाच्या मर्जीने चालवावा लागतो. अशा प्रकारे मुळातच नसलेला मिथ्या, अशाश्वत असा प्रपंच संसार आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या मर्जीने चालवितो. याचा परिणाम म्हणून आपल्याला दुःख, त्रास, पीडा झाल्याचा आभास निर्माण होतो. कारण मुळातच जेथे प्रपंच संसाररूपी मुद्दल अस्तित्वातच नाही तेथे त्यावरील दुःख, त्रास, पीडा हे व्याज येणार कोठून? 2. जे सुरुवातीला आहे आणि अंतिमही आहे ते या मधल्या कालावधीतही आहे. असे शाश्वत सत्य सदा असते, तेच फक्त सत्य असते, ते नाही असे कधीही असत नाही. उदाहरणार्थ, बर्फाआधी ते बर्फ पाणी होते आणि बर्फ वितळला की ते बर्फ पुन्हा पाणी होते. याचा अर्थ या दोहोंमधल्या कालावधीतही ते बर्फ पाणीच होते. किंवा देह धारण करण्याआधी आपण आत्मांश होतो
देह पतन झाला की आपण आत्मांश म्हणूनच शिल्लक असतो. याचा अर्थ देह धारण करणे आणि त्याचे पतन होणे या मधल्या कालावधीतही आपण जीवन जगताना देहधारी असलेले आत्मांशच असतो. या तिन्ही वेळी आपले अस्तित्व एकसारखेच असते. आता या पार्श्वभूमीवर ही दोन तत्वे लक्षात ठेवून आपण ही ओवी समजावून घेऊ. नाही ते जळी बुडिजे. माऊली सांगतात की जेथे मुदलात जळ पाणीच अस्तित्वात नाही, तेथे जर एखादा टाहो फोडून सांगू लागला की मी बुडालो, मेलो, मला वाचवा, धावा, तर हे पाहणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला काय वाटेल? ज्यावेळी आपण साधू, संत, संन्यासी, योगी अशांकडे गाऱ्हाणे मांडतो की मी या संसार तापामुळे दुःखात आहे, मला पीडा त्रास होत आहे, तर पाण्याविना बुडणाऱ्या एखाद्याला ऐकून पाहून आपली जी स्थिती होते, बरोबर तशीच स्थिती साधू, संत, संन्यासी, योगी यांची आपल्याला ऐकून होते. कारण साधू, संत, संन्यासी, योगी स्वानुभूतीमधून जाणून असतात की येथे प्रपंच संसार असे काहीही नाही. जे काही आहे असे वाटते तो आपल्या मनाचा आभास आहे, ती आपल्या मनाची समजूत आहे, हे पूर्णपणे मानसिक आहे. यामुळे यापासून दुःख, कष्ट, त्रास, पीडा होणे शक्य नाही. ते आपल्याला उपदेश करतात की जेव्हा आपण झाडाला लोंबकळत असतो तेव्हा आपण झाडाची फांदी पकडलेली असते, झाडाने आपल्याला पकडलेले नसते. यामुळे जर आपण झाडाची फांदी सोडली तर आपण आपोआपच फांदीपासून मोकळे होतो. याचप्रमाणे आपण प्रपंच संसार सोडला तर आपण सहजच त्यापासून दूर होतो आणि आपल्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा होत असलेला मानसिक आभास नष्ट होतो. मग आता प्रपंच संसार सोडायचा म्हणजे नेमके काय करायचे? घरदार, पत्नी, मुले यांना पळवून हाकलून लावायचे की आपण यांच्यापासून दूर पळून जायचे? यासाठी पुढील ओवी आहे. तै घनवटे जेणे तरीजे. माऊली पुढे सांगतात की अशाला स्वतः जड असूनही त्या जलरूपी भवसागरामधून सद्गुरू बाहेर काढतो आणि सुमार्गाला लावतो. येथे सद्गुरूला जड असे म्हटले आहे. सद्गुरू जड कसा? सद्गुरूला येथे दोन वैशिष्ट्ये लागू आहेत. या अशा दोन वैशिष्ट्यांमुळे माऊलींनी सद्गुरूला या ओवीत जड असे संबोधिले आहे आणि यामुळे तो बुडणाऱ्याला तरायला शिकवितो असे म्हटले आहे. 1. येथे पहिले वैशिष्ट्य असे आहे की सद्गुरू अदृश्य, निराकार, अरूप अशा परम आत्म्याशी तादाम्य, एकरूप, आत्मस्वरूप झालेले असतात. ते साक्षात्कारी असतात. तरीही ते आपल्याला आपल्याच सारखे दिसतात, आपल्यातच वावर करतात, आपल्यातच राहतात इत्यादी. यामुळे माऊलींनी सद्गुरूला मोठ्या प्रेमाने जड असे संबोधिले आहे. यात माऊलींनी सद्गुरूला जड असे संबोधून अजून एक साहित्यिक दृष्टीने मोठी विरोधाभास निर्माण करणारी गंमत केली आहे. ते सांगतात की असा जड सद्गुरू बुडणाऱ्याला तारायला शिकवितात. येथे बुडणे आणि तरणे असा विरोधाभास निर्माण करण्यासाठी सद्गुरूला जड असे म्हटले आहे. 2. येथे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की सद्गुरू जड असूनही पाण्यामधून बुडणाऱ्याला तरायला शिकवितात. या भवसागरामधून त्याला बाहेर काढतात, वाचवितात. सद्गुरू जड असूनही तरंगू कसा शकतो? जड तर पाण्यात बुडते. हे कसे? तर लाकडाचा ओंडका जड असतो तरीही तो पाण्यावर तरंगतो. होडी जड असूनही पाण्यात तरंगते. याचप्रमाणे सद्गुरू जलरूपी भवसागरात तरंगतो आणि बुडणाऱ्याला वाचवितो, बाहेर काढतो. सद्गुरू अशाला सदुपदेश करतात. त्याला योगसाधना, उपासना करायला शिकवितात.
त्याला अध्यात्माची तत्त्वे समजावून देतात. आत्मा आणि अनात्मा म्हणजे काय ते विशद करतात. प्रवचने करून त्याच्यात नित्यनियमित सत्संगाची गोडी निर्माण करतात. त्याला आध्यात्मिक वाचनाची आवड निर्माण करतात. याचा परिणाम काय होतो ते माऊली ओवीत पुढे सांगतात. जेणे तरलियाही नुरिजे कवणीये ठाई. अशा प्रकारे अध्यात्माची आवड निर्माण झाल्यावर असा ज्ञान समृद्ध होतो. त्याला यथाकाळी भौतिकामधील फोलपणा जाणवतो. प्रपंच संसार हा देहधर्मापुरताच मर्यादित आहे आणि आपले जीवन काही निराळेच आहे याचे त्याला आकलन होते. त्यायोगे येथे केवळ आनंद आणि आनंदच आहे ही जाण त्याला स्वानुभवामधून येते. भौतिक वस्तुजगत विविध, अगणित आणि वैचित्र्यपूर्ण असले तरी त्याची उपयुक्तता एकमेव आहे आणि ती म्हणजे देह जीवित ठेवणे. अन्नात कितीही विविधता असली, वस्त्रात कितीही वैचित्र्य असले, निवाऱ्यात कितीही भव्यता असली तरी शेवटी त्यायोगे 3.5 हात देह पोसणे आणि रक्षित करणे इतका एकच हेतू असतो हे त्याला उमजते. येथे त्याचे भौतिकामधील आकर्षण स्वारस्य नष्ट होते. भौतिक कितीही उपभोगले तरी त्यामुळे कधीही समाधान मिळत नाही आणि याचा एकमेव परिणाम म्हणजे सतत अतृप्ती, असमाधान. एवढे करून हा देह मरतुकडा तो मरतुकडाच राहतो. भौतिक वस्तुजगताच्या हव्यासामुळे उपभोगांचे संचित निर्माण होऊन जन्ममरणाचे फेरे कायम घ्यावे लागतात. आपला जन्म मृत्यू यमधर्माच्या मर्जीने होतो. यापेक्षा या भौतिकाचा मर्यादित उपयोग केला तर संचित नष्ट होते आणि आपण मुक्त होतो. आपण आपल्या मर्जीने देह धारण करतो. आपल्या मर्जीने देह बदलतो. पाहिजे तेथे संचार करतो. आपण देह म्हणून यमधर्मानुसार न जगता आत्मा म्हणून जगतो आणि तेही स्वधर्मानुसार. यात परम आनंद आहे. यात कैवल्य आहे. माऊली सांगतात की यामुळे असा साक्षात्कारी येथे असून नसल्यासारखा होतो. हरिओम.